चला तर पाहूया या लटकनचं कटिंग अँड स्टिचिंग. या लटकनला आपण बेल लटकन असं म्हणतो किंवा अम्ब्रेला लटकन असं म्हणतो. तर हे बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे आणि तुम्ही हे लटकन इझिली बनवू शकता. तर मी हे लटकन दोरी पायपिंगमध्ये बनवलेलं आहे. तर तुम्हाला दोरी पायपिंग नको असेल तर तुम्ही सिंपलमध्येही बनवू शकता. त्यासाठी मी अस्तरचे 2 कापड आणि मेन फॅब्रिकचे 2 पीस घेतलेले आहेत. तर अस्तर आणि मेन फॅब्रिक हे 4x4चंच घेतलेलं आहे, चौकोनी कापड, आणि अर्धा इंचारी कोपऱ्यावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर दोरी पायपिंग आहे इथे मी 1/2 इंचाची कट करून घेतलेली आहे. तर ती आता मी अस्तरच्या कापडाला जोडत आहे. तर तुम्ही बघू शकता 1/2 इंच असं अंतर ठेवून शिलाई देत आहे कडेकडेने, जेणेकरून आपला गोट नीट आणि व्यवस्थित दिसेल. तर यापुढे आपण जो मेन फॅब्रिक आहे तो आपण खाली ठेवायचा आहे आणि अस्तरचा जो भाग आहे, जी पायपिंगची बाजू आहे ती उलट दिशेने ठेवायची आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कापड आहे किंवा एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि गोलाकारमध्ये आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि जे आपले लटकन आहे ते सरळ करून घ्यायचे आहेत आणि आपण तिथे नख मारून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं तर कुठेही आपलं फॅब्रिक हललं जाणार नाही आणि व्यवस्थित याला गोलाकार येऊन जाईल. तर तुम्ही इथं पाहू शकता मी असं मध्यभागी दुमडून घेतलेलं आहे लटकन आणि त्याला एक मार्क करून घेतलेला आहे. आपल्याला ज्या आकारामध्ये लटकन जोडायचे आहे त्या आकारामध्ये किंवा अर्ध गोलाकारमध्ये तुम्ही मार्क करून घेऊ शकता. तर बघा इथं माझी जोडून झालेले आहे, शिलाई देऊन झालेले आहे. तर लटकनचा आकार तुम्ही पाहू शकता, जसा की अम्ब्रेला किंवा बेल सारखा आकार आलेला आहे. बघा आपलं लटकन बनवून तयार झालेलं आहे. अगदी सोपी सरळ पद्धत आहे. तर तुम्हीच असे या लटकनचे 3, 4, 5 लेअर बनवू शकता. तर मी ते एकच बनवलेलं आहे कारण माझ्याकडे तितकंच फॅब्रिक होतं, त्यासाठी मी एकच लेअर बनवलेलं आहे. तर तुम्ही जितके लेअर बनवाल तितकं छान दिसेल. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय यूट्यूब फॅमिली. असेच व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा.